जळगाव जामोदमध्ये वीज पुरवठ्यावरून एक वादग्रस्त प्रकरण समोर आलं आहे. स्थानिक रहिवासी गोपाल मधुकर कतोरे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विरोधात गंभीर आरोप केले आहेत. कतोरे यांचा दावा आहे की कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या घराचा वीज कनेक्शन अचानक खंडित करण्यात आला. विशेष म्हणजे ते नियमित बिल भरणारे ग्राहक असून त्यांनी शासनाच्या सोलर योजनेअंतर्गत 3 KVP क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसवली आहे. 21 मार्च 2025 रोजी त्यांनी महावितरणसोबत करार केला होता आणि एप्रिल 2025 पासून सौर ऊर्जेचा वापर सुरू केला होता. मात्र फेब्रुवारी 2026 अचानक वीज पुरवठा बंद झाल्याने कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या काळात त्यांच्या मुलाची बोर्ड परीक्षा सुरू होती, त्यामुळे अडचणी आणखी वाढल्याचे ते सांगतात. दरम्यान कतोरे यांना 18,240 चे बिल देण्यात आले आहे. हे बिल नेमकं कोणत्या नियमानुसार तयार करण्यात आलं याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत सौर ऊर्जेचे उत्पादन, वापर आणि बिलाची गणना याबाबत सविस्तर माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणी महावितरणकडे केली आहे. या प्रकरणावर महावितरणकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. नमस्कार, मी गोपाल मधुकर कतोरे. माझी तक्रार अशी आहे की माझ्या घरावर मी सोलर बसवलेला आहे आणि सोलर बसून मला जवळपास 10 ते 11 महिने झालेले असून सदर सदर सोलरचे बिल मला हे 18,500 रुपये देण्यात आलेले असून मागच्या महिन्यामध्ये सदर कर्मचारी माझ्या घरी येऊन मला बिलाची मागणी करत होते. आणि एवढं मोठं बिल सोलर बसवल्यानंतर मी त्यांना विचारणा केली असता सोलर बसवल्यानंतर इतकं बिल कसं काय आलं, तर ते म्हणत होते की हे आम्हाला काही माहिती नाही आहे, आम्हाला तिकडून आदेश आहे. तर ते माझ्याकडे येऊन पैसे मागणी करू लागले आणि मी त्यांना म्हटलं की सर माझी एवढं बिल भरायची हे नाही आहे आणि माझ्या घरावर सोलर बसलेलं असल्यामुळे मी एवढे पैसे भरू शकत नाही. त्यांना 2-3 वेळा मला मागणी केली, मी नाही म्हटलं. त्यांनी माझं मीटर जे आहे ॲटो प्ले आहे ते बंद झालेलं असून त्याच्यातून माझी लाईन बंद करण्यात आलेली आहे, म्हणजे माझी लाईन कट करण्यात आलेली आहे. आता ज्या दिवशी माझ्या घरची लाईन कट झाली त्या दिवशी माझ्या घरचे मुलं, माझा मुलगाच होता 10व्या वर्गात आहे, मुलगी 12वीला आहे, असे त्यांचे पेपर सुरू असताना माझ्या घरची लाईन डिस्कनेक्ट झालेली आहे आणि मुलांना आता अभ्यासाचा किती त्रास होऊन राहिला तेच माहिती आहे. आणि आम्ही ते मग नंतर दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रिक बोर्डामध्ये जाऊन त्याची कंप्लेंट केली असता आम्ही सदर कर्मचाऱ्यांना तिकडे दाखवले, तर ते म्हणत होते की बा आम्हाला याच्यामध्ये काही माहिती नाही आहे, हे बिलिंग वरून झालेलं आहे आणि आम्हाला याच्याविषयी काहीच माहिती नाही आहे आणि तुम्ही वरती पहा काय आहे. तर आम्ही नंतर मग होणे साहेबांकडे दाखवलं तर होणे साहेब बोलले की म्हणे हे बिल तुम्हाला भरावंच लागेल, हे बिल भरल्याशिवाय तुमची लाईन सुरू होणार नाही आणि बिल भरल्याशिवाय तुमची लाईन सुरू होणार नाही. मी त्यांना असं बोललो की सर आम्ही जे सोलर बसवलं आहे आम्ही हे झिरो की आम्हाला सोलर याच्यासाठी बसवलं आहे की बा आम्हाला झिरो बिल आलं पाहिजे. मग तुम्ही तर म्हटलं बा तसं सोलर बसवल्यानंतरही आम्हाला 18,500 बिल आलं. मला सुरुवातीला त्यांनी 130 रुपये महिना असं येते म्हणून माझ्याला 130 रुपये महिना ह्याप्रमाणे मला बिल यायला पाहिजे होतं की बा मीटरचं. आता माझे समजा घरी जे सोलर बसवलेलं आहे त्याच्यात तयार झालेले युनिट आणि मी MSEBीकडून वापरलेले युनिट याचा कोणताही बेरीज वजाबाकी न करता मला डायरेक्टली समजा सुरुवातचं बिल 130 नंतर 4,500, नंतर जानेवारी 2026 3100 रुपये, नंतर फेब्रुवारीमध्ये डायरेक्ट 18,500 रुपये बिल दिलं. आणि मी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांकडे तक्रार करून त्यांना विचारलं तेव्हा ते मला सांगत होते की आम्हाला ह्यामध्ये काहीच माहिती नाही आहे आणि आम्ही याच्यात काहीच करू शकत नाही, तुम्ही बिल भरल्याशिवाय तुमची लाईन सुरू होत नाही, ते मला डायरेक्ट असं बोलले. मग आता आम्ही काय करावं? आम्ही एकीकडे सरकार सोलर बसवायसाठी लोकांना विविध योजना दाखवते आणि MSEBीवाले अशा प्रकारे लोकांची म्हणजे आमच्यासारख्या सोलर बसवल्याची अशी लूट करत आहे की अवाजवी बिल देऊन ते आमच्याकडून जबरदस्तीनं भरून घेत आहे. अजून मार्च महिना पूर्ण झालाही नव्हता तरी माझं मीटर म्हणजे फेब्रुवारीमध्ये बंद करण्यात आलेलं आहे. कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, काही न देता. आता तुम्ही विचार करा, जर सोलर बसवल्यानंतरही 18,500 रुपये ते बिल मला भरायला सांगतात तर माझं सोलर बसवायचा अर्थ काय राहिला?
आणि नंतर म्हणतात की तुम्ही पैसे तुमचे कापून दिले जातील, तर कोणत्या हिशोबात ते पैसे मला कापून मिळतील मला हे सांगा. मी इकट्ठं बिल कुठून भरू? मी त्यांना वारंवार सांगूनही त्यांना मला कोणत्या प्रकारचं समाधानकारक उत्तर दिलं नाही. शेवटी त्यांचे कर्मचारी येऊन मला त्रास देतात की बा तुम्ही बिल भरलं नाही, तुम्ही का भरलं नाही? तर आता तुम्ही मला सांगा, मी इतकं मोठं बिल कशा पद्धतीनं भरून कुठून भरू? माझा कोणताही हिशोब झालेला नाही. जसं माझे युनिट, माझ्या सोलरमध्ये किती युनिट तयार झाले आणि किती युनिट मी MSEB कडून घेतले, ते मला असं विचारलं असतात. ते म्हणतात आम्हाला काहीच माहिती नाही, तुम्ही ते पाहत बसा. मग आता ते म्हणतात आम्ही इथं काही केलं नाही, ते सिस्टमची गलती आहे. मग आता सिस्टमची गलती आहे तर मग माझ्यासारख्याचं काय? मी सोलर बसवलं, मला काय फायदा आहे त्याच्यात? किंवा माझ्यासारखे जे भरपूर लोक आहे यांचं काय? सदर घटनेची योग्य चौकशी करून सदर जे कर्मचारी, संबंधित कर्मचारी आहे, हे जे असल्या प्रकारे उत्तर देतात, तर मग सामान्य माणसांनी जायचं कुठं? कोणाला न्याय मागायचा? काय करावं आम्ही? आम्हाला काही सुचत नाही. माझ्या घरची लाईन बंद झाली. आज मला माझ्या घरच्या मुलांच्या परीक्षा सुरू होत्या. मग याच्यामुळे मला झालेला मानसिक त्रास, माझा झालेला खर्च आणि मला होऊन राहिलेला मनस्ताप, या गोष्टीचा विचार करून मला न्याय देण्यात यावा आणि संबंधित विद्युत कर्मचारी आहेत ज्यांनी माझ्या घरी येऊन मला त्रास दिला असा बिलिंगसाठी, याच्यासाठी यांच्या चौकशा करण्यात याव्या. किंवा याच्यानंतर दुसरा कोणाही असा संबंधित ग्राहकाला तक्रार करता येणार नाही किंवा तक्रार होणार नाही किंवा त्रास होणार नाही. कारण हे कर्मचारी लोक उद्धटपणे वागतात, कोणत्याही प्रश्नाचं सरळ उत्तर देत नाही. बस आमचं कोणी काही करू शकत नाही अशा पद्धतीनं बोलतात. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की मला सदर प्रकरणाची खोल चौकशी करून मला इतकं आलेलं बिल हे कसं आलं, काय आलं, हे करून मला न्याय देण्यात यावा. बस.